पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। आज दिनांक 19 जून 2024 ला श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथे माझी शाळा माझी अस्मिता या उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा पार पडली। या कार्यशाळेत श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मूल्यांकन करून गुणात्मक दर्जा ठरविला गेला। त्यातील बऱ्याचशा शाळांना ए आणि बी ग्रेडचा दर्जा देण्यात आला। अगदी मोजक्या शाळांना सी ग्रेड देण्यात आला। अधिक गुणात्मक दर्जा वाढवून त्यामागील फलश्रुती साध्य करणे हा या उपक्रमाअंतर्गत उद्देश होता। या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननराव केशवराव फुंडकर, प्रमुख अतिथी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष श्री केशवराव जगन्नाथराव मेतकर, प्रमुख पाहुणे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संचालक श्री सुरेशदादा खोटरे, प्रमुख मार्गदर्शक श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपव्यवस्थापक श्री पंडितराव पंडागडे, तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे शाळा तपासणी अधिकारी श्री प्रकाश अंधारे, तसेच मार्गदर्शक पाहुणे म्हणून श्री आनंद साधू, तसेच उद्धवराव विखे, श्रीमती जयश्री काशिलकर, तसेच स्वागताध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक विजय ढोकळ सर हे उपस्थित होते। सर्व मान्यवरांचे स्वागत श्री विजय ढोकळ सर तसेच हिरा गवई यांनी केले। आपल्या शाळेचा दर्जा कसा वाढणार याकरिता श्री पंडितराव पंडागडे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून मार्गदर्शन केले। आपण आपले कर्तव्य औपचारिकपणे न करता जबाबदारीने केले तर आपली अस्मिता ही आपल्या कर्तव्याविषयी राहणार असे मौलिक मार्गदर्शन श्री प्रकाश अंधारे यांनी केले। आपण कोणतेही कार्य हार मानून न करता आत्मविश्वासाने करावे। त्याकरिता संस्थेकडून काही सहकार्य आवश्यक असल्यास ते आम्ही पूर्णपणे आमच्या वतीने देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी दिले। श्री आनंद साधू व जयश्री काशिलकर यांनी आपले अनुभव सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण कोल्हे सर यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन श्री विजय ढोकळ सर यांनी केले। आभार प्रदर्शन श्री पंडितराव पंडागडे यांनी केले। एकंदरीत या कार्यक्रमात सादर वादक चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे। श्री शिव शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं या उद्देशाने संपूर्ण खेड्यापाड्यामध्ये शाळा सुरू केलेल्या आहेत। या संस्थेचे सन्माननीय आजचे अध्यक्ष माननीय माजी कृषी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख आहेत। त्यांनी व सर्व कार्यकारिणी मंडळांनी माझी शाळा माझी अस्मिता या उपक्रमाला मान्यता दिली। या कार्यक्रमाच्या अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे आणि त्याचा कार्यक्रम 1 जुलैपासून आता सुरू होत आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक पालकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या पाल्यांना सेमी इंग्लिश स्कूललाच प्रवेश द्यावा। त्याचं कारण असं आहे की MPSC आणि UPSC ह्या भविष्यातील परीक्षेसाठी इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी हा इतिहास भूगोल इत्यादी अनेक विषयांमध्ये टिकू शकत नाही। त्यामुळं आजच्या काळाची गरज बनून सेमी इंग्लिशमध्ये जर त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला निश्चितपणे MPSC आणि UPSC याच्यामध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता चांगल्या पद्धतीने सर्व विषयाचा अभ्यास या माध्यमातून होतो तिथेच त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश दिला पाहिजे। आजच्या शैक्षणिक या कार्यशाळेला मी सन्माननीय उपाध्यक्ष केशवरावजी मेतकर, सुरेशदादा खोटरे, पंडागडे साहेब, अंधारे साहेब आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक ढोकळ सर यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याकरता उपस्थित सर्व अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो। मी ॲडव्होकेट गजानन केशवराव फुंडकर, उपाध्यक्ष श्री शिव शिक्षण संस्था अमरावती। धन्यवाद। पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी खेड्यापाड्यात शाळा सुरू केल्या। या शाळा अनेक वर्ष मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत। या सर्व शाळांमधला शैक्षणिक दर्जा उंचावावा, सर्व शाळा अधिक प्रगत व्हाव्यात आणि गोरगरिबाच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून माझी शाळा माझी अस्मिता हा कार्यक्रम 2024-25 या शैक्षणिक सत्रात सुरू करण्यात येत आहे। संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि
त्याकरिता जे काही तरतूद करावी लागेल ती संपूर्ण तरतूद संस्थेने केलेली आहे. संस्थेचा या स्तुत्य उपक्रमासाठी मी संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि सर्व शिक्षक मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमात मनापासून सहभागी व्हावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.